उगवलं बीज कुणावर केस करणार आहेत? काळावर केस होत नाही. नाही महाराज बीज खराब आहे, चांगलं बीज आहे, नाही उगवलं, काय करणार तुम्ही? म्हणून आपल्या आईच्या उदरातून माणसं जन्माला येत असताना काही आंधळी येतात, काही पांगळी येतात, काही मुकी येतात. धृतराष्ट्र आंधळा होता, काही करू शकला नाही तो. का असं होतं जीवनामध्ये? याला काळ कारणीभूत आहे. कधी काळी केलेलं पुण्य, कधी काळी केलेलं पाप उगवतं. मला जरा कठीण होतं, जरा आधुनिक भाषेत सांगा. कॉलेजच्या टायमाला जी लोक अभ्यास करतात, कॉलेजमध्ये मजा न मारता लायब्ररीमध्ये जे जातात, ती UPSC पासून एका राज्याचे मुख्यमंत्री होतात, ते सेक्रेटरी, एका जिल्ह्याचे कलेक्टर होतात, ताब्यात असतो त्यांचा. 12 तास अभ्यास करतात. अभ्यास करायच्या वेळेस, वेळेस कळलं ना, काळ, आणि वेळेचा जो दुरुपयोग करतो त्याला चपराशीची नोकरी लागत नाही. ही सुद्धा वेळच आहे. नाही म्हणून जीवन बर्बाद झालं. देव कारणीभूत नाही याला, हा अभंग आहे. तुमच्या मेंदूतलं प्रारब्ध शब्द काढून टाका, देव शब्द काढून टाका. उत्थान करणारा आणि पतन करणारा हा काळ असतो. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आहे, सिद्धिम प्राप्नो यथा ब्रह्म. खूप सुंदर प्रकरण आहे. ज्ञानोबराय म्हणतात काळ म्हणजे काय? खूप तपश्चर्या करणारा साधक आहेत, खूप अभ्यास करणारा आहे साधक आहेत, अचानक फळ मिळत नाही त्याला. ज्ञानोबरांचे दृष्टांत पहा किती सुंदर आहेत. ज्ञानोबरांची भाषा, ज्ञानोबरांची बोलणं अतिशय सुंदर आहेत. सुक्षेत्र आणि ओलटे जमीन चांगली आहेत. सुक्षेत्र, सुक्षेत्र काळी जमीन, ओलटे पाणी सुद्धा आहे. काही ठिकाणी काळी जमीन आहे पण पाणी नाही आहेत. ज्ञानोबरांचे दृष्टांत सुक्षेत्र आणि ओलटे. बीजही पेरिले गोमटे, उत्तम जातीचं बियाणं पेरलं, आलोट फळभार भेटे. चांगलं पीक येणार आहेत, पण पीक यायला 4 महिने लागणार आहेत. याचं नाव काळ आहे. विठ्ठला विठ्ठला. 4 महिने लागतात, याचं नाव काळ आहे. तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, पुन्हा ऐका शब्द, तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, उगवायला वेळ लागतो, पिकायला वेळ लागतो. आणि पिकायला वेळ लागेपर्यंत देठाला टिकलं पाहिजेत. भाषा कळाली का? गुरुजवळ, वडिलाजवळ टिकलं पाहिजेत. कोणतंही फळ असेल, पाडाला येईपर्यंत टिकलं पाहिजेत. पाडाच्या अगोदर पडलं ना, एक तर ते कच्चं असतं नाही तर सडतं. असे काही ज्ञानी लोक अकाली पडलेले आहेत, टपकलेले आहेत समाजामध्ये. सगळा समाज बर्बाद झाला आंबट खाऊन खाऊन. पिकलेले नाहीत. आणि जर ते काळाने पिकवले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा. काळ पिकवतो, काळ कच्चं ठेवतो. काळाचा सदुपयोग करा, जीवन सगळ्यात मोठं होईल. काळाचा दुरुपयोग करा, जीवन बर्बाद होईल. व्यापारी माणसाची कमाल आहे. सकाळी 10ला दुकान उघडतात, रात्री 10 पर्यंत 12 तास दुकानावर बसतात. 12 तास. आणि मग जाऊन त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसा येतो. याला म्हणतात काळ कुठं वापरला त्याचा उपयोग आहे हा. अभ्यास करणारा 12-12 तास एक दिवस नाही करत, 10-5 वर्ष 12-12 तास अभ्यास करतो. तो काळ पिकतो त्याचा, तो काळ दान करतो त्याला. वर्तमान काळातली मुलं पहा, चावडीवर उभं राहतात, कॉलेजच्या दरवाजावर उभं राहतात, तोंडामध्ये गुटखा खातात. काळ आत्ता चांगला आहे, शरीर तरुण आहे, काळाने त्याला तरुण केलेलं आहे. काळाचा दुरुपयोग करा, बरं वाटतं. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. पण पुढचं आयुष्य बर्बाद होतं. काही जीवनामध्ये मिळत, जसे जन्माला आले तसे मारतात. एक म्हातारा माणूस होता. त्या काळात रामायणाची सिरियल चालू होती. मी एका ठिकाणी बसलो होतो आणि मुलं रामायण पाहत होते. माझा मुद्दा कळून घ्या. मुलं रामायण पाहत होते. जे म्हातारं होतं ना, ते पीत पीत आलं होतं रामायणाच्या काळामध्ये, पोराला शोधत. मुलं रामायण पाहत होते. त्यांनी पाहिलं काय चाललंय रामायण. मुलं कुठे आहेत माझे, रामायण पाहतात. छान. त्यांना कळलं पाहिजे बापाला कसं सांभाळायचं. केवढा मोठा रामायणाचा अर्थ काढलाय. आणि दशरथाची अवलाद कसं सांभाळतील.
आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, तुम्हाला माणसं कंटाळली नाही पाहिजेत. पुन्हा बोलाय, तुम्हाला माणसं कंटाळली नाही पाहिजेत. जर कंटाळत असेल तर काळाने तुमची प्रकृती तशी बनवली. काही काही माणसं आहेत, हॉटेलमध्ये गेले ना, तो गेला की हॉटेल खाली होतं. माणूसच आहेत आणि हॉटेलमधून बाहेर येणारे पण माणसं आहेत. आमच्या गडावर काही संत आहेत, वारीला येतात. ते आले ना, आमची सगळी पोरं बाहेर जातात आणि तो गेला की सगळे एकत्र येतात. मी एक दिवशी विचारलं, का घाबरता? काळ वाईट जातो. त्यांच्या बरोबर गंभीरतेनं प्रकरण घ्या, त्यांच्या बरोबर काळ वाईट जातो. ज्या ज्या बापांना तक्रार आहेत, माझी मुलं ऐकत नाहीत, तुमचं वागणं पहा, पोरांना दोष देऊ नका. तुम्ही नीट वागत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांना जन्म दिलाय, गुलाम म्हणून नाही जन्म दिलेला. तुम्ही चांगलं वागा, तुमच्या तीर्थ म्हणून पाय धुवून पितील पोरं. चुकीचं वागा, सोनेसहित पत्नीसहित नावं ठेवतील. आणि हे ज्ञानेश्वरीत आहेत 700 वर्षापूर्वी. आपलं वागणं आणि का चुकतं